जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावली। येत्या काही दिवसात ही बैठक होईल। मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं याबाबत या बैठकीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे आणि त्याचा पाठपुरावाही केला जाईल। मुंबईला जाण्याचा मार्ग आज फायनल होईल। मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार अशी माहिती जरांगेंनी दिली। मुंबईतील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचं स्वागत करावं असं आवाहन सुद्धा यावेळेला जरांगेंनी केलं। जरांगेंनी मराठा समाजानं मुंबईला कूच करावी असं सांगितल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजानं साखळी उपोषण स्थगित केले। शहरातल्या CBS परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे साखळी उपोषण सुरू होतं। पुण्यात आज मागासवर्ग आयोगाची बैठक बोलावली आहे। 4 सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर नवीन सदस्यांनी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अध्यक्षांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। जुन्या सदस्यांपैकी माजी न्यायाधीश आणि मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम उपस्थित राहणार नाहीत। वैयक्तिक कारणास्तव बैठकीला येणार नसल्याचं मेश्राम यांनी सांगितलंय। मराठा समाजाला मुंबईत आंदोलनाची परवानगी दिल्यास ओबीसी समाजानेही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। ओबीसी समाजही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करेल असा इशारा ओबीसी नेते शेंडगे यांनी दिलाय। मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी त्यांनी विरोध केलाय। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जामिनावरील युक्तिवाद संपलाय। त्यांच्या जामिनावर आज किंवा उद्या निर्णय होऊ शकतो। केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली, तर सरकारी वकिलांनी त्याला विरोध केलाय। नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। आगामी लोकसभेसाठी जागा वाटपावरून भाजपची डोकेदुखी वाढली। कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्यात अशी मागणी अजित पवार गटानं केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली। जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतच होईल असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलंय। लोकसभेसाठी महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीनं 12 जागांची मागणी केली आहे। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, शरद पवार गट यांची स्थिती 2019 सारखी राहिलेली नाही, त्यामुळे समसमान जागा वाटप झालं पाहिजे अशी भूमिका वंचितनं घेतली आहे। एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला ऑफर दिली। काँग्रेसपेक्षा राज्यात एमआयएम मोठा पक्ष आहे, त्यामुळे इंडिया आघाडीत एमआयएमला सामील करून घ्यावं असं जलील यांनी म्हटलंय। एमआयएममुळे भाजपला फायदा होतो असा आरोप करण्यापूर्वीच इंडियात सामील होण्याची ऑफर देत असल्याचा टोलाही जलीलांनी लगावलाय। भाजपकडून कसब्यात पुन्हा हेमंत रासने निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंनी तसे संकेत दिलेत। पोटनिवडणुकीत रासने यांचा काही मतांनी पराभव झालेला, येत्या काळात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते निश्चित यश मिळवतील असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। अजित पवार, सुनील तटकरे आणि नवाब मलिक यांची देवगिरी बंगल्यावर रात्री गुप्त बैठक झाली। तब्बल तासभर ही बैठक सुरू होती। मलिकांना महायुतीत घेण्याबाबत अजित पवारांनी अद्याप हिरवा कंदील दाखवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर मलिकांबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा तटकरेंनी केलाय। राष्ट्रवादी विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं वेळ मागितलाय। अपात्रता नोटिशीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मागण्यात आलाय। 5 डिसेंबरला राष्ट्रवादीच्या आमदारांना विधिमंडळाकडून 8 दिवसात उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवली। यावर आता अजित पवार गटानं उत्तरासाठी 1 महिना अधिकचा वेळ मागितलाय। उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय। भाजपकडे मात्र गेल्या 10 वर्षांपासून एकच चेहरा असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय। राऊतांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची यादीच वाचून दाखवली।